नमस्कार. पश्चिम आशियाच्या राजकारणामध्ये एक असा देश उतरलाय ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. हो, चीन. जो देश आजपर्यंत फक्त व्यापाराबद्दल बोलायचा, तो अचानक शांततेचा दूत कसा काय बनला? चला तर मग या मोठ्या बदलामागची खरी कारणं शोधून काढूया. आणि हा प्रश्न फक्त आपल्यालाच पडलाय असं नाहीये. जगातल्या मोठमोठ्या तज्ज्ञांना सुद्धा हेच कोडं पडलंय. कारण बघा, आत्तापर्यंत ह्या भागात फक्त अमेरिका आणि युरोपचाच दबदबा होता. मग अचानक चीन इथे काय करतोय? तर याचं उत्तर कुठल्या विचारधारेत वगैरे नाहीये. ते लपले एका मोठ्या भीतीमध्ये. हो, चीनच्या असुरक्षिततेमध्ये. चीनला एक मोठी भीती वाटतेय आणि ती आहे आर्थिक असुरक्षिततेची. आणि खरं सांगायचं तर हेच या सगळ्या गोष्टीचा मूळ आहे. अच्छा, चीनच्या या नव्या भूमिकेमागचं जे तात्काळ कारण आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला सध्याच्या संघर्षावर आणि त्याच्या परिणामांवर एक नजर टाकावी लागेल. तर झालं असं की या वाढत्या तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसोबत मिळून एक संयुक्त शांतता प्रस्ताव मांडला. आणि ह्या एका घोषणेने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. सगळ्यांना प्रश्न पडला की चीनला नक्की काय हवंय? आता येऊया खऱ्या मुद्द्यावर. चीनची ही सगळी धावपळ नेमकी कशासाठी सुरू आहे? याचं कारण म्हणजे चीनची अर्थव्यवस्था एका मोठ्या धोक्याच्या छायेत आहे. चीनच्या या अवाढ्य आर्थिक ताकदीमागे एक खूप मोठी कमजोरी लपलेली आहे. आणि ती कमजोरी म्हणजे एक अरुंद सागरी मार्ग, होर्मुझची सामुद्रधुनी. हा जगातला सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग आहे आणि चीनची अख्खी अर्थव्यवस्था अक्षरशः या एका मार्गावर अवलंबून आहे. आता हे अवलंबित्व किती मोठं आहे याचा जरा विचार करा. चीनचा जो काही संपूर्ण जागतिक व्यापार आहे त्यापैकी तब्बल 1/4 म्हणजे 25% व्यापार फक्त ह्याच एका छोट्याशा सागरी मार्गावरून होतो. याचा सरळ अर्थ असा की इथे जर काही गडबड झाली तर त्याचा थेट फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसणार. म्हणजेच हॉर्मुझमध्ये कोणताही अडथळा आला की चीनसाठी ते एक तिहेरी संकट असतं. पहिलं म्हणजे त्यांची ऊर्जा सुरक्षा धोक्यात येते, कारण त्यांचं सगळं तेल जवळजवळ इथूनच येतं. दुसरं, त्यांच्या फॅक्टरींसाठी लागणारा कच्चा माल येणं थांबतं. आणि तिसरं, त्यांच्या तयार वस्तू युरोप आणि दुसऱ्या बाजारपेठांपर्यंत पोचूच शकत नाहीत. सगळंच थांबतं. आता या एवढ्या मोठ्या धोक्याला तोंड देण्यासाठी चीनने एक 2 प्रॉंग स्ट्रॅटेजी म्हणजे एक दुहेरी रणनीती आखली आहे. चला तर पाहूया ही नेमकी काय आहे. तर चीन काय करतोय? त्यांची योजना 2 भागांमध्ये आहे. पहिला भाग मुत्सद्देगिरी वापरून तणाव कमी करायचा, म्हणजे शांततेच्या गप्पा करायच्या जेणेकरून सध्यापुरता व्यापार तरी सुरळीत राहील. आणि दुसरा भाग जो जास्त महत्त्वाचा आहे तो म्हणजे समुद्रावर अवलंबून न राहता पर्यायी मार्ग तयार करायचे, जमिनीवरून जाणारे नवे रस्ते. त्यांच्या या शांतता प्रस्तावात 3 मुख्य गोष्टी आहेत. 1. या भागात ताबडतोब युद्धविराम करा. 2. जे व्यापारी जहाजं आहेत त्यांच्या मार्गांना संरक्षण द्या. आणि 3. सगळ्यांनी एकत्र बसून बोला. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांना फक्त त्यांचा व्यापार सुरळीत ठेवायचा आहे, बस. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. चीनला काही या प्रदेशात कायमची शांतता आणण्यात किंवा राजकीय तोडगा काढण्यात सध्या तरी अजिबात रस नाहीये. त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट आहे. सध्याचं संकट कसं टाळता येईल आणि परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येईल, फक्त एवढंच, जेणेकरून त्यांचा व्यापार सुरक्षित राहील. आणि याच्या मागे एक मोठा स्ट्रॅटेजिक डाव सुद्धा आहे. आठवून बघा, मागच्याच वर्षी चीनने इराण आणि सौदी अरेबिया या 2 कट्टर शत्रूमध्ये समेट घडवून आणला होता. आता ते स्वतःला एक असा गैर पाश्चिमात्य मध्यस्थ आणि एक जबाबदार जागतिक शक्ती म्हणून प्रोजेक्ट करत आहेत जो वाद मिटवू शकतो. आणि ही आहे त्यांची दुसरी पायरी, किंवा म्हणूया प्लॅन बी. ग्वादर बंदरासारखे प्रत्यक्ष डिटूअर्स म्हणजे पर्यायी मार्ग तयार करणं. विचार करा, जर समुद्रातला मार्ग बंद झालाच तर. म्हणूनच ते पाकिस्तानमध्ये ग्वादर पोर्ट विकसित करत आहेत. हा एक असा बायपास आहे जो धोकादायक सागरी मार्गांना वळसा घालून चीनला थेट समुद्रापर्यंत पोचवतो. बरं, चीनची ही डोकेदुखी काही आजची नाहीये. ही एक खूप जुनी भीती आहे जी या ताज्या संकटामुळे फक्त पुन्हा एकदा वर आली आहे. या भीतीला आंतरराष्ट्रीय राजकारणात एक खास नाव आहे, मलाक्का डायलेमा किंवा मलाक्का दुविधा. ही भीती अशी आहे की चीनची आर्थिक जीवनरेखा काही अरुंद सागरी मार्गांवर इतकी अवलंबून आहे की संकट काळात कोणीही हे मार्ग बंद करून चीनची नाडी आवळू शकतं. धोका नंबर 1, होर्मुझची सामुद्रधुनी, जिथे इराण आणि इतर देशांमधील तणावामुळे हा मार्ग कधीही बंद होऊ शकतो. धोका नंबर 2, बाब अल मांदेबची सामुद्रधुनी. इथे हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे लाल समुद्राचा मार्ग धोकादायक बनलाय आणि हा मार्ग चीनच्या युरोपला होणाऱ्या निर्यातीसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि धोका नंबर 3,
ज्यावरून या दुविधेला नाव मिळालंय मलाक्काची सामुद्रधुनी, चीनची खरीखुरी जीवनरेखा. आता विचार करा, या तीनही महत्वाच्या मार्गांवर आज एकाच वेळी संकट उभं राहिलंय. चीनसाठी ही परिस्थिती एका मोठ्या वादळापेक्षा कमी नाही. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? चीनच्या या बदलत्या भूमिकेचे जागतिक राजकारणावर काय परिणाम होत आहेत? चीनसाठी ही एक संधी आहे स्वतःला एक गैर पाश्चिमात्य मध्यस्थ म्हणून सिद्ध करण्याची आणि ग्लोबल साऊथची भूमिका वाढवण्याची. पण भारतासाठी चीनच्या या वाढत्या धोरणात्मक पावलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अर्थात एक गोष्ट दोघांसाठीही समान आहे आणि ती म्हणजे स्थिर सागरी मार्ग आणि ऊर्जा सुरक्षा. हे दोघांनाही हवं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर चीनच्या या सगळ्या कृतींमागे कोणतीही विचारधारा नाहीये. या सगळ्यामागे आहेत 3 गोष्टी: व्यापार, ऊर्जा आणि त्यांची धोरणात्मक असुरक्षितता. सगळा खेळ याच 3 गोष्टींभोवती फिरतोय. आणि जाता जाता एक मोठा प्रश्न मागे राहतोच. आपली अर्थव्यवस्था धोक्यांपासून वाचवण्याच्या प्रयत्नात चीन नकळतपणे जागतिक सत्तेचे नियमच पुन्हा लिहितोय का?